नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या काय मतं असतील ती टाकायला विसरू नका। आज आपण आत्तापर्यंत इंग्रजांनी काय काय केलं ते पाहिलं। आता आज आपण शिवाजी महाराजांचं कौतुक करणार आहोत। शिवाजी महाराज म्हणजे केवढे मोठे आपल्या स्वराज्य स्थापन करणारे, हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे ते आपले शिवाजी महाराज। त्यांनी मुघलांना कितीतरी प्रयत्नाने घालवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यातली एक मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। शिवाजी महाराजांचं सैन्य हे कुणी तयार केलं असेल, कुणी मार्गदर्शन केलं असेल तर त्यांची माता जिजाबाई। जिजाबाईने शिवाजीला घोड्यावर बसणं, दांडपट्टा खेळणं, तलवारी चालवणं सगळे शिक्षण तिने आईने दिलेलं होतं त्यांच्या गुरूंच्या बरोबर। आणि शिवाजी महाराजांनी ते परिपूर्ण स्वीकारून उत्तम प्रकारे ते शिकलेले होते। मला नाही जमणार असं ते कधीच म्हणाले नाही। आणि या जिजामाता जी स्वराज्याचं उभं करणारं झेंडा अशी ती जिजामाता, त्या जिजामातेने शिवाजींना कितीतरी प्रकाराने मार्गदर्शन केलेलं आहे। आणि असा शिवाजी महाराज तयार झाले। त्याने भरपूर सैनिक जमा केले आणि ते सैनिक म्हणजे सुद्धा कोण तर त्यांचे सवंगडी। आणि आता त्याने असं ठरवलं की आपल्या ज्या ज्या भागामध्ये मुघलांचं राज्य आहे, मुघलांचे किल्ले आहेत ते आपण काय करायचे, ताब्यात घ्यायचे। अनेक वेळा त्याने असे ताब्यात घेतले। ताब्यात घेत असताना काही वेळा पुन्हा ते मुघलांकडे गेले, पण आता मात्र तसं करायचं नाही असं त्याने ठरवलं। आणि रायगडेश्वराच्या मंदिरामध्ये सगळे सैनिक जमले आणि त्याने निश्चय केला की शपथ घेतली त्यांनी आणि त्यांना सांगून ते लढाईसाठी निघालेले आहेत। आता लढाई म्हणजे कशी, तर तो गड सर करायचा होता। 2-3 वेळा त्याने गड सर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात यश आलं नाही। इतका तो गडही कठीण होता आणि तिथला परिसरही फार त्रासदायक होता। म्हणजे झाडं झुडपं, डोंगर आजूबाजूला सगळा असा मध्यभागी असलेला तो गड, आणि त्या गडावरती स्वार होऊन आपण तो ताब्यात घ्यायचा हे खरोखरीच कठीण काम होतं। पण आता त्याने ठरवलं की आपण सगळ्या सगळ्यांनी काय करायचं, रोहिडेश्वराचा आशीर्वाद घेऊन हर हर महादेव करीत आपण जायचं आणि तो गड सर करायचा असं ठरवलं आणि कामाला सुरुवात केली। सगळे तयार झालेले आहेत, त्यांच्या तुकड्या अशा तयार करण्यात आल्या आणि एक दिवस रोहिडेश्वराच्या पाया पडून ते सैनिक गड सर करायला निघाले। वाट बिकट होती, डोंगर, मध्ये नद्या, हिंस्र श्वापदं, गर्द झाडी अशा ह्या बिकट वहिवाट करीत ते गड अतिशय उंच कडे कपारीतून गेलेला तो गड, तोही मार्ग काही सोपा नव्हता। पण हे इतके सैनिक आणि सगळे पराक्रमी होते, जिद्दीचे होते की काही झालं तरी आपण तो जिंकणार। आणि जोराने हर हर महादेव असं करीत ते गड चढायला सुरुवात केला। त्याने गड चढायला जवळजवळ त्यांना 2 दिवस लागले आणि अखेरीला ते गडाच्या पायथ्याशी आले। पायथ्याशी आल्यानंतर त्याने एकूण आजूबाजूचा परिसर पाहिला, वस्ती पाहिली आणि कसं करायचं हे प्रत्येक तुकडीला मार्गदर्शक होते। प्रत्येकाचे मार्गदर्शक काय करायचं, कसं करायचं त्यांनी बरोबर त्यांना समजावून सांगितलं। आणि एकदम त्या गडावरती झडप घालायची, सगळ्यांनी एकदम सगळ्या तुकड्या एकदम त्या गडावरती जाऊन तो गड आपल्या ताब्यात घ्यायचा आणि आपला तिरंगा, त्यांचा भगवा झेंडा गडावर फडकवायचा असं ठरलं। खाली सभा त्यांची झाली होती आणि आता ते गडावर पोचलेत। गडावर पोचल्यानंतर जसं त्यांना सांगितलेलं होतं तसं शस्त्र आणि अस्त्र हे घेऊन त्यांनी लढायला सुरुवात केली। जबरदस्त लढाई झाली। मुघलांना असं वाटलं होतं की आपणच हा गड आपला आहे तो ठेवणार, पण आत्ता मात्र हे सगळे शिवाजी महाराजांचं सैनिक जिद्दीने उभं राहिलेलं होतं
आणि त्यांना सळो की पळो करीत होते. म्हणता म्हणता 2 दिवस लढाई चालली होती, रात्रंदिवस. आणि एक दिवस म्हणजे तिसऱ्या दिवशी हा गड पहाटे या लोकांनी सर केला. सगळे ह्या मोंगलांना मारून टाकलो, काहींना गडावरून खाली फेकून दिलं आणि आपला त्याने भगवा झेंडा गडावरती फडकवला. आणि जो काय त्यांना आनंद झाला असेल तो कमालीच्या बाहेरचा. पण म्हणता म्हणता सगळा दिवस आनंदात गेला. ध्वज फडकवला, सगळ्या ठिकाणी एकच नाही, सगळ्या कड्यावरनं सगळ्या बाजूने सगळे भगवे झेंडे फडकले. आणि आता आपण जिंकलो, शिवाजी महाराज की जय, हिंदवी स्वराज्य, असं सगळे बोर्ड नव्हते तेव्हा, पण ते फलाण्याचे ध्वजबीज लावून ते आता म्हणाले की आपण आता काम केलेलं आहे, आता आपण निघूया. रात्र संध्याकाळ झाली होती, पाऊस धो धो पडत होता. पण का सगळ्यांना आनंद झालेला होता की सगळ्या मुघलांना मारून घालवून तिथून गड सर केलेला होता. निघालेत सगळे. गडावरनं खाली उतरत असताना रात्र झालेली आहे, काजवे फक्त चमकत आहेत. परिस्थिती बघा, धो धो पाऊस पडतोय, काजवे चमकत आहेत, हिंस्र श्वापदो सगळीकडे फिरत आहेत, गर्द झाडी आणि मुसळधार पाऊस आणि वारा. पण आत्ता त्यांना एवढा आनंद झालेला होता की हा कठीण असलेला गड तो 3 वेळा जाऊन त्याला जिंकता आलेला नव्हता, असा गड त्यांनी जिंकला. इतक्या आनंदाच्या भरामध्ये त्यांना हे सगळं जर काय परिस्थिती बाजूला होती त्याची काही किंमत, म्हणजे ते कीड झाडकी पत्ती असं समजून शौर्याने ते खाली गड उतरत होते. गडाच्या पायथ्याशी नदी धो 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 वाहते, पाणी खळखळ खळखळ आवाज करतोय. हिंस्र श्वापद तिथे पाणी प्यायला आलेली आहेत पहाटेच्या वेळेला. म्हणजे पहाटे म्हणजे अगदी पहाट नव्हे, मध्यरात्री, कारण त्यांना शत्रूची भीती असते ना, म्हणून ते त्यावेळेला पाणी प्यायला येतात. आणि असं होता होता कसे तरी नदी पार करेच्यापर्यंत आले. ते बघतायत की ह्या एवढ्या मोठ्या परिसरामध्ये आपल्याला कुठे मिणमिणणारा दिवा दिसतोय का, कारण रातकिडे होते. रातकिड्यांचं काय होतं, ते हे असतात त्याचा प्रकाश पडतो, पण त्यांचा प्रकाश काय कामाचा. असा जर कुठे ते दिवडी किंवा कुठेतरी उजेड, कुठेतरी झोपडी अशी दिसतेत का, असे प्रत्येक तुकडी निरीक्षण करून कारण काय ती भूक चिकायला लागली होती. पावसात तुडुंब भिजलेले होते, चिंब भिजलेले होते. आणि आता खरी म्हणजे त्यांना काहीतरी खाण्याची गरज होती, कारण गड तर जिंकलेला तर तो आनंदही होता आणि पोटाला भूकही लागलेली होती. सगळा त्यांच्याजवळ जो काय माल मसाला होता, अन्नधान्य, ते सगळं संपलेलं होतं. आणि आता ह्या जिद्दीवरती ते हर हर महादेव, हर हर महादेव जोराने ओरडत चाले. जोर येण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी नदीपर्यंत पोचले. नदी खूप खोल होती, पाणी भरपूर होतं नदीला. पण या आनंदाच्या भरात ते नदी पार करायला लागले आणि नदीचं पात्रसुद्धा एवढं रुंद होतं. पण ते सगळे सैनिक एवढे पराक्रमी होते की त्याने एकमेकाची कडी करून एकमेकाला हाताला धरून सगळे नदीच्या पलीकडे गेले. आणि सगळ्यांना इतका आनंद झाला. पण आता पोट बोलायला लागलं होतं, पोटात कावळे ओरडायला लागले होते. आता काहीतरी तोंडात, कारण काहीच नाही ना, वस्ती नाही, निर्जन प्रदेश, घनदाट अरण्य, खायला मिळणार काय, गर्द झाडी. ते कुठे मिणमिण दिवा दिसतोय का बघत होते. आता काजवे असतात, त्यांचा काही लाईट असतो, पण त्यांचा काय उपयोग. काजवे चमकत होते झाडाबिडावरती, रात्री काजवे चमकतात, लाईट पडतं असं माहिती आहे आपल्याला. सगळेजण बघत बघत चाले. आणि दूर कुठेतरी एक त्यांना बारीकसा दिवा दिसला, मिणमिणता. सगळे पाहतायत मिणमिणता दिवा तिथे, आणि त्या मार्गाने ते सगळे चाललेले आहेत. आणि अहो सांगायचं म्हणजे 4-5 तासामध्ये ते तिथपर्यंत जाऊन पोचले. झोपडी होती तिथे, त्या झोपडीत एक मिणमिणता दिवा तेवत होता, त्या बाईच्या सोबतीसाठी कोणात होती ती. दाराशी गेले अंगणापर्यंत. कोण आहे घरात? आजीबाई आहेत का?
पण आजीबाई म्हटलं जरा बरं वाटतं ना. कोण आहेत घरात? कोण रे मेल्यानो? काय रात्रीचं आहे? काय फिरताय? कशासाठी हवी आजीबाई तुम्हाला? कोण आहात तुम्ही? जोरजोराने ती ओरडली. खमकी होती बाई म्हातारी ती, पण काय मिळत नाही, काय चालते इथून. पण एक होतं त्यावेळेला चोऱ्या माऱ्या, दरोडे, त्या आजीचा खून करून सगळं पळवून अशा प्रवृत्तीचे त्यावेळेला लोकच नव्हती. आणि आता आपण सगळं बघतोय काय काय चाललं आहे ते. काय नाही म्हणाले आजी, आम्ही लांबून आलो आहेत, पावसात खूप भिजलो आहेत, थंडी वाजते, आम्हाला तुझ्या ओटीवर थोडा वेळ बसायला जागा देशील का? आम्ही कोणी नाही आहोत. अरे कोणी नाही ते मी ओळखते रे, बसा मेल्यानो. मग ती दार उघडते. ती पण एवढी धीट होती, तिला पण, कारण त्यावेळेला असे नव्हतेच ना लोक. त्याने एवढंच सांगितलं की आम्ही गडावरनं आलो आहेत. गडावरनं आला म्हणजे शिवाजी, प्रश्नच नाही म्हणजे करायला. बसा पोरानो. काय रे गारठलायत? मग तिने काहीतरी गरम गरम त्यांना चाय का काहीतरी दिलं खायला, चाय दिला. पण तेव्हा तिच्याकडे कुठे साखर, चहाची पावडर, दूध बीध असणार, कसा तरी केला, पण त्यांना तो गोड वाटला. आजी आम्हाला भूक लागलं, काहीतरी खाय. थांबा मेल्यानो, मी डाळ भात लावते तुम्हाला. काय त्यांना आनंद झाला असेल. ते सगळेजण स्वच्छ झाले, कपडे बदलले आणि गुरगुटी करून सगळे बसले होते. किती जण होती आणि ती गडावरनं सगळे खाली आलेले. आजीने एवढ्या मोठ्या पातेल्यात भात लावला, चूल पेटवली आणि डाळ लावली. डाळ तर शिजायला वेळ लागणार ना, तेव्हा काही प्रेशर कुकर, ओव्हन फोवन असलं काही नव्हतं. चूल पेटवायची, लाकडात घालायची आणि जाळ पेटवायचं, आणखी त्याच्यावरती काय असेल ते ठेवायचं. तसं ते मोठ्या पातेल्यात डाळ लावली. डाळ शिजल्या, त्यातच सगळं काय काय ते घातलं आणि पातळ अशी आमटी केली. तर तिच्याकडे डाळ तिच्याप्रमाणेच असणार ना. भात लावला एवढ्या मोठ्या पातेल्यावर आणि पत्रावळी मांडल्या. जेवण तयार झालं. ते या रे पोरानो, बसा पत्रावळीवर. तिने काय केलं, पहिल्यांदा भात वाढला, सगळ्या लोक मीठ वाढलं, भात वाढला, सगळं झालं. भातावरती तिने आमटी वाढली. आमटी एकदम पातळ केलं तुम्ही. तुम्हाला सांगते ना, त्यावेळेच्या लोकांना इतकं ज्ञान होतं ना, न बोलताना ते करीत होतं आणि समज देत होते तुम्हाला. वृत्ती वाईट नव्हती. पातळ अशी आमटी केलेली ती भातावर वाढली. सगळ्यांना गरम गरम भात वाढला. भातावर ती पातळ एवढ्या पातेल्यात केलेली आमटी पाण्यासारखी वाढली. आता आमटी त्या भातावर एवढ्या मुदीवर वाढल्यावर सगळीकडे राहायला लागली, भावायला लागली. अरे काय रे पोरानो, तुम्ही सुद्धा शिवाजीसारखेच करता रे, तो आमचा शिवाजी. सगळे बघतायत, शिवाजी, हो आपला शिवाजी, त्यात ते शिवाजी आहे. आजी काय केलं? अरे बाबानो, ती आमटी भावते, तुम्हाला एवढी बी अक्कल नाही. ते पोण करा, पोण असं गोल करा, झाडांना पाणी घालतो तसं पोण करा आणि मध्ये आमटी घ्या. पोण केला, तिने आमटी वाढली, भावलेली गेली. तिला काहीतरी शिकवायचं होतं तिथे, पण तिच्या लक्षात आलं होतं की हे लोक कोण आहेत. घातली आमटी आणि मग व्यवस्थित जेवणं झाली. जेवायला का तो मीठ आणि आमटी भात, चटण्या कोशिंबऱ्या काही नव्हतं. पोटभर जेवले. त्या आजीला नमस्कार केला आणि थोडा वेळ बाहेर पडवीत बसले. झुंजूमुंजू झालं, कोंबडा आरवला, पशुपक्षी गायला लागले आणि त्या पशुपक्ष्यांच्या गाण्याच्या स्वरूपात सगळ्यांनी आजीला नमस्कार केला. आणि आजी, आम्हाला तू जेवण मांडलं, तुझं आयुष्यभर सगळं चांगलं होईल गं, माझी आजी आहेस तू. म्हणून सगळ्यांनी तिच्या पाया पडले, नमस्कार केला. नुसतं नाही, पाय डोकं टेकवलं नुसतं असं. आता आम्ही कसं कसं, एक तर डोक्याला हात लावतो, नाही तर ढोपरानं हात लावतो. पायानं हात लावायचेच नाही आहे, नमस्कार हां, नाही तर असं हाय हॅलो. तसे त्यावेळेस नमस्कार नव्हते. पायावर डोकं टेकून आजीला सगळ्यांनी नमस्कार केला आणि आम्ही येतो आजी एवढं सांगितलं. आणि ते पुन्हा गडावर जायला निघाले. पुन्हा एक गड मोठा चढायचा आहे, पण आता पोटात ऊब आलेली होती. आणि ते लोक पहाटेच्या झुंजूमुंजू व्हायच्या आधीच नव्हे, तो दुपारी 12 वाजताना गडावर पोचले. पण झुंजूमुंजू तिथेच झालं होतं ना. गेले सगळे आणि गडावर पोचले. गडाचे दरवाजे उघडले. हर हर महादेव, हर हर महादेव. सगळ्यांना कळलं की जिंकून आलेले. काय आनंद झाला असेल, सगळीकडे साखर वाटली, सगळं झालं.
पण ती काय म्हणाली ती, अरे माझ्या शिवाजीसारखेच तुम्ही आज जेवताना म्हणाल ती ना, गड घेतो जातो, त्याला वाटलं बळगड जिंकला, पण पुढे काय, तो काहीच करत नाही. हे शिवाजीच्या कानात शब्द त्या म्हातारीचे घुमत होते. आणि तो काय म्हणाला असेल, माझी चूक माझ्या त्या म्हातारीने लक्षात आणून दिली. काय हुशार असेल ती म्हातारी, आणि किती प्रेम असेल माझ्यावरती तिचं, की माझे गड सगळे माझ्या ताब्यात राहिले पाहिजेत. ते त्याच्या कानात घुमत होते. सगळे पोचले, सगळ्यांची स्नानं आंघोळी झाल्या, जेवणं झाली, गडावर जो तो आपापल्या कामात गेला. सगळी कामाला सुरुवात झाली. कोणी बसलेला नाही, थकलेला नाही, कारण ऑर्डर तशी होती ना, आणि प्रेम पण होतो सगळ्यांचं एकमेकावर. आणि मग शिवाजीने मोठ्या सरदाराला बोलावलं. सिंहासनावर बसले, सरदाराला बोलावलं. सिंहासन म्हणजे खरंच यायचं ना, सिंहासनावर एक खुर्चीवर मोठ्या बसले. इकडे ये, मी काय सांगतो ते ऐक. भोयांना बोलव. मेण्यामध्ये भोया, मेण्यातनं नाही तसंच ना पेन. आता कुणाला, आता मी सांगतो भोयांना बोलव. कुठे जायचं आहे, तुला काय करायचं आहे, भोयांना बोलव. भोया आले, मेणा आला, गादी बिदी घातली मेण्यामध्ये. आणि तू आत्ता या क्षणाला गोड उतरायचा, आणि जिथे आजीबाईंनी तुम्हाला जेवायला वाढलं तिथे जाऊन पोचायचं. आणि मग पुढे काय, त्या आजीला मेण्यात घालायची आणि वर घेऊन यायचं. ठीक आहे, पाया पडला. 4 भोये घेतले, 2 अजून माणसं पुढे घेतली. भोये दमले तर पाठी 2 घेतली. अशी 8 जणं आजीला आणायला निघाली. उतरतात उतरतात, आत्ताच चालत आलेली, गड्यावरनं उतरतात. आणि एकदा त्या आजीच्या झोपडीशी पोचले. पोचल्यानंतर ती घाबरली. हा मेणा बिणाने फेटे बिटेला कोण लोक आले, ते रात्रीचे आपल्याला पकडायला तर नाही ना आले. बापरे, ती थरथर कापायला लागली, ओक्साबोक्षी रडायला लागली. माझी चूक तर काही नाही ना झाली, तिला काही कळे ना. आणि त्याने बोला, आजी ये. काय रे पोरानो, या मेण्यात बस. नाही मी नाही बोल, मी काही नाही केलं, मला नका नेऊ, मला न्यायचं मेण्यात बसायला, मी काही नाही केलं. तुम्हाला शिवाजी महाराजांनी बोल, मी काही नाही केलं शिवाजीचं, मला नका नेऊ. बस, एक ओरडला. थांब, ओरडू नको. आजीला उचललं आणि मेण्यात बसवलं. बारकुडशी आजी ती बसली मेण्यात. बसली म्हणजे बसवलं, बसली नाही. आणि मेणा उचलला. आणि इतका उंच गडाचा कडा चढत ते आजीला घेऊन तिथपर्यंत पोचले, गडापर्यंत पोचले. पोचल्यानंतर तिथे तिच्या स्वागताला 2-3 स्त्रिया ठेवलेल्याच होत्या तिला घेऊन येण्यासाठी. कारण ते सगळं वेल प्लॅन व्यवस्थित, तिथे काही येत नव्हतं. काहीतरी येत आहेत, काहीतरी जात आहेत, आम्ही येतो म्हणून सांगतो, 2-2 तास येतच नाही, त्यांची वाट बघत बसायचं, असं त्यावेळेला काही नव्हतं. टाईम म्हणजे टाईम. आले, त्या स्त्रियाने तिला घेतलं, प्रेमाने घेतलं, तिला स्नान घातलं, साडी चोळी चांगली नेसायला दिली. आणि जेव्हा खायला सगळ्यांना त्या मह्यांना पण दिलं. तोपर्यंत दुपार झाली होती. जेवण खाण झाल्यानंतर सभा भरवली. सभागृहामध्ये शिवाजी महाराजांनी सगळ्यांना बोलावलं. तिला म्हटलं, आता बहुतेक मला काहीतरी शिक्षा होणार, सगळ्यांना बोलायला. म्हणजे ती आपली बिचारी अशी मधुशी करून बसली होती, काय करायचं काही कळत नव्हती. रडता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, अशी तिची अवस्था झाली होती. आणि एक तिथली सेविका आली, ताटामध्ये ओटी घेऊन भरपूर उत्तम प्रकारची साडी आणि कपडे घेऊन ती आली. त्यावेळेला काय नवरी कशी तरी गुंडायचे ना, तिला सांगितलं ही साडी चोळी तिला दे आणि साडी चोळी नेसवून घेऊन ये तिला. ती गेली आणि तिला छान सजवून आणली म्हातारीला. तिला काय होतं, आता सजवून नटून मला फाशी द्यायला घेऊन चालणार आहे. तिच्या झोक्यामध्ये तेच की मला आता फाशी देणार. पण मी काहीच केलं नाही, मला हे कशाला गडावर बोलवत आहेत, काय केलं मी, तिला चैन पडेना.
आणि कोणी विचारलं कोणी काही तिला सांगेना, कारण सांगितलं होतं तिला काही कल्पना द्यायची नाही. शिवाजी महाराजाचा शब्द म्हणजे शब्द, नाही तर गेली घरात पोचली, झालं सगळं नटून थटून तिला आणलं राजवाड्यामध्ये, म्हणजे तिथे बैठक असते तिथे आम्ही सगळेजण म्हणजे सभागृह होते. आणि तिथे जो कारागीर होता, किल्ले बंदिस्त करणारा, बांधणारा, गडावरती हे लाद्या विद्या सगळं तेव्हा काय असं ते निरनिराळ्या प्रकारच्या विटा लावून असं सगळं त्यांनी तयार केलं. त्याला बोलावलं, त्यांच्या गडावर केलेलं काम होतं त्यांनी. हे बघ, या आजीबाईंचं घर जिथे होतं तिथे तू जायचं आणि तिचं उत्तम प्रकारे 2 खोल्यांचं घर बांधून तो तयार करायचं. 15 दिवसाच्या आत लागतील तेवढे लोक घेऊन जा. लगेच कामाला सुरुवात. आजीबाईला सांगितलं इथे 15 दिवस तू राहायचं. पण का रे बाबा, मी काय केलं? तू माझी आई आहेस, तू माझी गुरु आहेस, तू माझी मार्गदर्शक आहेस. तू काय केल्यास माहिती आहे? मी जे काय करतो चूक ती तू माझ्या लक्षात आणून दिलीस. मी गड घेतो, भरपूर गड घेतले, पण त्याची बंदी कोण करतो? गडावरती तटबंदी कोण करतो? आम्ही तसा ध्वज लावून येतो आणि पुन्हा ते लोक घेतात गड, ज्याचा आहे तो मुघल. गड घेतला पण गडाचा आम्ही हे काय केलं? बंदिस्तपणा की आमचं ध्वज लावला. पण काय झालं? तू आज माझ्या डोळ्यात अंजन घातलंयस. तू माझी आई आहेस, तू माझी गुरु आहेस. आणि शिवाजी महाराज तिला नमस्कार करतात, सगळे हसतात. हे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ही बाई असं म्हणाली, माझ्या शिवाजीसारखंच तुम्ही करता. तो कसा गड घेतो आणि सगळीकडे जातो, पुन्हा लोक येतात निघून जातात, गड सगळीकडे पसरतो. सगळीकडे बंदिस्त आहे का गड तुमचा? भात सगळीकडे पसरला ना, तसे गड बंदिस्त कराल? असं शिवाजी महाराज आमचा तसा करत नाही ना. तो म्हणून एवढे गड घेतो पण काय उपयोग होत नाही, मला वाईट वाटतं. सगळं झालं. मग त्या म्हातारीच्या जीवात जीव आला. ती शिवाजी महाराजांना नमस्कार करायला लागली. शिवाजी महाराजांना, तू माझी आई आहेस, तू माझी गुरु आहेस, तू मला नमस्कार नाही करता, मी तुला नमस्कार करायचा. पण आजपासून तुम्हाला खूप मोठं ज्ञान दिलं आहे. असे त्यावेळेचे राजे लोकसुद्धा होते, विनम्र. आणि कुणीच एखादी चूक सांगितली तर त्याला फाशीची शिक्षा नव्हती. 4 गुंड बोलून त्याला मारत नव्हते. त्याच्या या गुणाचा काय करत होते? चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत होते. असे होते आमचे स्वराज्य स्थापन करणारे, हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे आमचे शिवाजी महाराज. आणि तोच आदर्श सगळ्यांनी पुढे घेतला. आणि पुढे शिवाजी महाराज हे समर्थ रामदासांचे शिष्य झाले. तेच रामदासांकडून सगळं शिकत. तुम्हाला समर्थ रामदास स्वामीच माहिती आहे, महान संत साधू श्री राम भक्त समर्थ रामदास म्हणजे तुम्हाला कळेल. त्यांनीसुद्धा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय काय केलेल्या आहेत युक्त्या. शिवाजी महाराजांना गडावरनं कसं आणलं आहे? आग्र्याची सुटका, तुम्हाला माहिती असेल आग्र्याची सुटका. त्यांनी आजाराचं सोंग घेतलं शिवाजी महाराजांनी. दिल्लीला आग्र्याला नेऊन टाकलं होतं शिवाजी महाराज पळवून. त्यांना इकडे हाहाकार झालेला होता. समर्थांचे 100 ठिकाणी त्यांनी अशी म्हणजे आग्र्यापासून गडावर येईपर्यंत 100 ठिकाणी असं नियोजन केलेलं होतं की वेश, तुमचे मेणे आणि ती 100 फुटावरची जागा, 100 मैलावरची फुटावरची नव्हे सॉरी मैलावरची जागा आग्र्यापासून आपल्या राजधानीपर्यंत यायचं आहे, गडावर यायचं आहे, सिंहगडावर. तिथपर्यंत त्याने इतकी सुंदर नियोजन, एकदम म्हणजे नियोजन जर शिकावं ना तर माझ्याकडे एक पुस्तक आहे, तिथे समर्थांचं नियोजन काय तुम्ही वाचाल आणि तुमचं आपलं नियोजन काय आहे. आणि ते त्यांनी सगळ्याच्या शब्द बोलत
वेश परिधान मौला म्हणजे मुसलमानांसारखा मौलांसारखा करायचा, सॉरी मुसलमान म्हटलं, आणि असे ते 100 ठिकाणी उभे राहिले. 100 ठिकाणी आले की तयार मेणा, पटपट पटपट चला. आणि ते गडावर जाऊन पोचले. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थाची आसे वक्र पाहे, असा सर्वभू मंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकोतीने, नवेक्षी कदा श्री रामदासाभिमाने. असं काय काय म्हणत 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 गडावर पोचले. माय भीक घाल ग, माय भीक घाल ग. कोण इकडं बोलता. जिजाबाई बाहेर आली. तिने शिवाजी महाराजांना ओळखलं नाही. माय मला ओळखलं नाही. मुद्दाम त्या भाषेत बोलत होते. माय मला ओळखलं नाही. नाही रे बाळा ओळखलं तुला. कोण आहेस तू. ते हसले आणि मग त्याने सांगितलं अगं तुझा लेक मी शिवाजी. काय जिजामातेने तिला कोटाळून मिठी मारली. आणि मग तिच्या लक्षात आलं की हा शिवाजी माझा पुत्र. अरे तू कसा सुटून आला. थांब. ही सगळी कृपा आहे समर्थांची. समर्थ त्याचे गुरु होते. अशा अनेक गोष्टी समर्थांनी त्यांना दिलेल्या आहेत. एकदा असा शिवाजी महाराजांना गर्व झाला होता. मी राज्य चालवतो, मी सगळं करतोय, मला सगळं करतोय, हे त्यांना सगळं कळत होतं. त्याने एकदा शिवाजी महाराजांना निरोप पाठवला. खूप कामं करून दमले. 2 दिवस गडावर या विश्रांतीला, सज्जनगडावरती आमंत्रण आलं. शिवाजी महाराज मग कोण किती वाजतं, रामदासच्या बोथ्या पिठ्या काय वाजतात, हे सगळं झालं. आणि मग एक दिवस म्हणायचं चला आता कंटाळा आला आहे, आपण आता जरा डोंगरावरती चढायला जाऊया. शिवाजी महाराज, त्यांचे शिष्य आणि रामदास स्वामी गडावरती गेले. आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं. खूप गप्पा गोष्टी झाल्या. कातळ्यावरती बसून विचारविनिमय झाला. त्यांचा शिष्य कोण तो तुम्हाला माहिती आहे, मी मुद्दाम सांगणार नाही आहे. अतिशय 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 ज्यांनी सगळं समर्थांचं केलेलं आहे आणि त्यांनी पावित्र्य मिळवलेलं आहे असा त्यांचा शिष्य. तुम्ही काय ते नाव समजून घ्यायचं. मी मुद्दाम ते नाव सांगणार नाही आहे. ते 3 जण गेलेत गडावर. गप्पा चाललेल्या आहेत. आणि गप्पा होता होता समर्थाने सांगितलं हे जरा तिथे कातळावरती घाव घाले, त्याला येताना हातोडी घेऊन यायला सांगितलं होतं. पिकाव यायला सांगितलं होतं. पिकाव घेऊन आला आणि त्याने तिथे हातोडी घातली. आणि त्या कातळाच्या खाली एक एवढा मोठा बेडूक होता. मस्त जिवंत हिरवागार छानपैकी बेडूक, चांगला मजेशीर असा मजबूत. आणि त्याने टुणकून उडी मारली बाहेर आल्यावर. शिवाजी महाराजांना फक्त समर्थाने दाखवलं. आणि शिवाजी महाराज पण हुशार होते त्यांच्या, कारण त्यांना गर्व झाला होता हे सगळं राज्य मी केलं आहे. असं एकदा त्यांच्या मनात शंका आली होती की माझ्यामुळे सगळं उभं राहिलं आहे. करता करविता तो आहे, तुम्हाला फक्त तो सांगतो आहे कसं करा. करता करता परमेश्वर आहे. आणि रामदास स्वामी म्हणजे काय प्रत्यक्ष रामच होता, रामाचाच अवतार होता तो. आणि मग शिवाजी महाराजांना लक्षात आलं, यासाठी त्यांनी मला इथे बोलावलेलं होतं, माझी चूक लक्षात आणून देण्यासाठी. आणि असे अनेक प्रसंग शिवाजी महाराजांच्या जीवनात झाले. पण त्यांनी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, भगवा झेंडा त्यांनी सगळ्या गड्यावरती चमकवला, फडकवला. आणि ते जय जय शिवाजी महाराज की जे आपण म्हणतो, जय जय महाराष्ट्र माझा म्हणतो, हे पराक्रम त्यांचे आहेत. तर असेही अनेक गोष्टी या इतिहासाच्या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. आज काय सगळं इंग्लिश मिडियम असल्यामुळे आम्हाला हे काही माहीत नाही. पालकही टी व्हीत गुंतलेले असलेत, काही मी सगळ्यांना म्हणत नाही. टी व्हीत मुलंही टी व्ही बघतच असतात. काही म्हणजे मी आता हा विषयाला सोडून एक मिनिट सांगते. माझ्या शेजारी आहे, शेजारी म्हणजे ठाण्याला नव्हे, अशाच एका माझ्या गावाला, माझं गाव बंगला आहे तिकडे, तिथे आमचे शेजारी आहेत, आमचा बंगला आहे तिथे. तिथे त्यांचा छान गोडसर मुलगा आहे. आणि त्यांच्याकडे एक दिवस पाहुणी आली होती. ती त्यांच्याकडे एक मुलगी पण होती आलेली, छोटीशी मुलगी, 2-3 वर्षाची, 4-5 वर्षाची, 2-4 वर्षाची.
आणि आमच्याकडे सगळ्यांना आम्ही जेवायला बोलवतो. दोघांच्या हातात मोबाईल, त्या दोन्ही मुलांच्या. आई घास भरते, मी इकडे बघतो. आई घास भरते, मी इकडे बघतो. म्हणजे आता सगळं काय जीवन झालेलं आहे, मोबाईल. काही संस्कार नाही, शुभंकरोती नाही, उजळणी नाही, काही नाही. वाईट वाटतं कधी कधी, कारण आम्ही लहानपणी सगळं केलेलं आहे म्हणून वाईट वाटतं आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सगळं आपण समर्थाने सांगितल्याप्रमाणे करा. म्हणजे संध्याकाळी रामरक्षा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा, मारुतीची सेवा करा, त्याच्यासारखे बलवान व्हा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की कुणाला तुच्छ मानू नका. कोण कुणाचा गुरु होतो हे आपण सांगू शकत नाही. समजून घ्या आणि त्याची किंमत ठरवा, त्याचं महत्त्व ठरवा. आणि अशा अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, पण तुम्ही त्या वाचा, हे व्हिडिओ पहा. नुसतं काहीतरी आहे काही नाही, विशेष काही नाही आहे असं म्हणतात. त्यात तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं आहे, एवढी तुम्हाला नमन. हा माझा 4था व्हिडिओ मी सांगितला आहे. 26 जानेवारीपर्यंत अजून 2-3 करणार आहे. ते पालकांनी पहा, मुलांना सांगा. त्यांना तर मुलांना सगळा व्हिडिओ कळतो, सगळं बोलता येतं, सगळं वाचता येतं. त्यांना पण सांगा आणि थोडासा तरी चांगला परिणाम आपल्या समाजावरती, आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या सगळ्या भाषेवरती होऊ दे, अशी मी परमेश्वराजवळ विनंती करते. आणि आज माझा व्हिडिओ आजचा इथे संपवते. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला याच्यात काय कळलं आणि काय समजलं आहे ते तुमच्या बॉक्समध्ये टाका, मतं काय ती. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढीच विनंती. नमस्कार.